नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या सर्व भक्तांना माझा नमस्कार। मित्रांनो, आपण बाळूमामांचे विचार बघत आहोत। कोणते विचार तर नवरात्रीच्या दिवशी जे कोणते नियम पाळावेत, मामांच्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा, मामांच्या कोणत्या गोष्टीचे पालन करावं, हे या यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघत आहोत। मागच्या व्हिडिओच्या टायमाला पण आपण तेच बघितलं, आता पण आपण तेच बघणार आहोत। तर चला बघूया आपण मित्रांनो। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हर सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, चांग भलं चांग भलं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं। मित्रांनो, बाळूमामा म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की चांगली वेळ आल्यानंतर मी तुम्हाला एवढे काही देईन, तुम्हाला मागायला काही उरणार नाही। पहाटे उठावे, सकाळच्या वेळी पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणावी आणि प्रार्थना करावी, हे परमेश्वरा, तुझे जिथे विस्मरण होते त्या ठिकाणी मला जागृत करीत जावे। नाही मला आता कोणाचा आसरा, असे म्हणून मनापासून बाळूमामांना नमस्कार करा। माणूस कसाही असला त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल। जीवनामध्ये अडचणी किती पण असो, चिंता केल्यावर त्या जास्तच वाढतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, लक्षात ठेवा मित्रांनो। आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात। तसेच भगवंताचे आभार मानले तर त्या सगळ्या समस्या आनंदात सुखात निघून जातात। मित्रांनो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी मामा आहे त्या ठिकाणी पूर्ण ब्रह्मांड वास करते, हे तितकेच सत्य आहे। मामांचं नाव घेतलं तर संकट येणार नाही, तर पैसाही ढीग पडणार नाही। मित्रांनो, पैशाचा ढीगही पडणार नाही, परंतु पैसा देऊन जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही ती गोष्ट तुम्हाला नक्कीच भेटेल। मित्रांनो, जीवनात आपण फक्त समाधान भेटण्यासाठी धडपडत असतो, म्हणून बाळूमामांच्या मुखामध्ये नेहमी नामस्मरण करा, जप करायला पाहिजे। मामांच्या सेवेच्या मार्गातून चालताना स्वतःच्या अनुभवातून भेटलेल्या खूप काही गोष्टी, चमत्कार, बाळूमामांचा साक्षात्कार आपल्याला आठवतात। तसेच बाळूमामा कायम आपली परीक्षा घेत असतात। फक्त मामा आपला संयम बघत असतात, भरपूर अडचणी आणि संकटेही निर्माण करून देत असतात। कितीतरी वेळा आपल्या प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते। बरेच सेवेकरी या त्रासाला कंटाळून बाळूमामांची सेवा करायची सोडून देतात, परंतु भक्तांनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे। माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, आपण का विसरतो की संकटापेक्षाही कितीतरी मोठे आपले बाळूमामा आहेत, म्हणून संकटे आली म्हणून बाळूमामांची सेवा करायची सोडू नका। तर त्या संकटांना सांगा की तुझ्यापेक्षाही माझे ब्रह्मांड नायक, माझे श्री सद्गुरु संत बाळूमामा खूप मोठे आहेत आणि माझ्या बाळूमामांसमोर तुझ्या कसल्याही प्रकारचा निभावा लागणार नाही, असं तुम्ही त्या संकटांना, तुम्ही त्या प्रश्नांना बजावून सांगा। माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, जर एखादा मित्रांनो माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, जर एकदा का मामांनी आपल्याला हात दिला तर मामा आपला हात कधीच सोडणार नाहीत। तसेच मामा आपल्या पाठीशी नेहमीच उभे असतात आणि येणाऱ्या समस्यांची तीव्रता कमी करत असतात। तसेच शेवटी मामा आपल्या ओंजळीत इतके सुख देतात की आपल्या या सुखांची कधी स्वप्ने सुद्धा बघितले नसलेला तेवढे तुमचे स्वप्ने ओंजळी भरून देतात। म्हणून बाळूमामाच्या भक्तांनो, मामावर अतिशय श्रद्धेने विश्वास ठेवा। मामांचे नामस्मरण मनापासून करत जावा, मामांचा जप करत जावा आणि सतत मुखामध्ये मामांचं नामस्मरण चालूच ठेवा। शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे,
शोधाव्या भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ती कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृतीच आहे, पण घासातील घास दुसऱ्याला देणे ही आपल्या संत बाळूमामांची शिकवण आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही आपल्या संत बाळूमामाची शिकवण आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या भुकेला व्यक्ती आला तरी त्याला भुकेस पाठवू नका, तर त्याला पोटभर जेवून खायला द्या आणि मगच पाठवा. जर तुम्ही अशा प्रकारचे पुण्याईचे काम केले तरी नेहमी संत बाळूमामा तुमच्या पाठीवर सावलीसारखे उभे असतील. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, असेच जर तुम्ही भुकेल्याला जेवण द्यायचं काम केलं, गरिबांना मदत करायचं काम केलं, तर तुमच्या पाठीमागे तुमच्या पाठीवर मामांचा तर सावलीसारखे हातच असणार आणि आपल्या पाठीमागे सावलीसारखे बाळूमामा उभे असतील. जर तुमच्याबद्दल कोण वाईट बोलत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग असेल, परंतु तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलून स्वतःच्या आयुष्याची वेळ खराब करून घेऊ नका. बाळूमामा म्हणतात, माणूस कितीही हुशार, समजूतदार, चतुर, बुद्धिमान असला तरी त्याला शेवटी नीतीने बांधलेल्या डाव हा स्वीकारावाच लागतो, एवढे मात्र खरं आहे. मित्रांनो, मामा म्हणतात, माणूस कितीही हुशार, समजूतदार, चतुर, बुद्धिमान असला तरीही त्याला शेवटी नीतीने बांधलेला डाव हा स्वीकारावाच लागतो, एवढे मात्र खरं आहे. आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे. मित्रांनो, आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या वडीलधाऱ्या वयस्कर माणसांचा आदर केलाच पाहिजे. त्यांना योग्य तो मानपान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा योग्य तो वापर केलाच पाहिजे. शब्द दुवा आहेत, शब्द दुवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी फक्त सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते निरागस मन. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर निरागस सुंदर असं हास्य असतं, त्या व्यक्तीशिवाय या जगात दुसरं कोणीच नसतं. म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर नेहमी कायम सुंदर सुंदर असे हास्य ठेवा. श्री सद्गुरू संत बाळूमामा म्हणतात, अरे बाळा, तुझी कितीही मोठी अडचण असू दे, ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ. तुझी कसलीही अडचण असू दे, तुझे कसलेही प्रश्न असू दे, मी एका क्षणात दूर करेन. भक्तांनो, तुमच्या मुखामध्ये चुकून जरी मामांचे नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेल्या सर्व पापांचा नायनाट होतो. सर्व झालेली पापे जळून जातात. एवढी प्रसंगी शक्ती बाळूमामांच्या नावात आहे, बाळूमामांच्या भंडाऱ्यामध्ये आहे आणि बाळूमामांच्या नामस्मरणात आहे. म्हणून भक्तांनो, म्हणून बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही मामांच्या पवित्र आणि दिव्य अशा मंत्राने करायची, म्हणजेच मामांच्या नामस्मरणाने करायचे. बाळूमामांच्या भक्तांनो, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही मामांचं मनापासून नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, काही गोष्टी मी तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मी तुम्हाला देणार आहे. ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग सांगणार आहे. तर त्याआधी मित्रांनो, जर कोण नवीन चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि मित्रांनो, संकटात जे काही तुम्ही खूप काळजी करण्याचे जे मी तुम्हाला नियम देणार आहे, ते सर्वांना मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. ते नियम आहेत, टोटल नियम मित्रांनो आहेत बघा, कमीत कमी 26 ते 27 नियम आहेत. मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. नवरात्रीच्या दिवशीच या नियमांचं पालन करायचं असे बाळूमामांचे विचार होते. तेच मी तुम्हाला नियम पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. चला, चांग भलं, चांग भलं, चांग भलं. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.